बांधवाला काही मिळावं यासाठी जर बसत असेल। मराठा आंदोलकांना सीएसएमटी स्टेशन सोडण्यासाठी उद्घोषणा केली जाते। सीएसएमटी स्टेशनवरून आंदोलकांना आता बाहेर जाण्यास सांगितलं जात आहे। कोर्टाचे आदेश असल्याने स्टेशन सोडण्याची उद्घोषणा केली जाते। दरम्यान सीएसएमटी स्थानकातून पोलीस आंदोलकांना सध्या उठवतायत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, कशा प्रकारे आता आंदोलकांना सीएसएमटी स्टेशन सोडण्यास सांगितलं जात आहे, काय परिस्थिती आहे तिथे? मी सध्या सीएसएमटी स्टेशनच्या ज्या लांब पल्ल्यांच्या गाड्या आहेत त्या जिथून सुटतात त्या 13, 14, 15, 16 या प्लॅटफॉर्मच्या इथे आहे। आणि इथे दरवेळी आपण पाहता की अनेक जे लांब पल्ल्याचे प्रवासी इथे बसलेले असतात, मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून इथे मराठा आंदोलक बसलेले आहेत आणि त्या सगळ्या मराठा आंदोलकांना कुठे ना कुठे आता उठण्यासाठी सांगण्यात येत आहे। कारण की हायकोर्टाचे निर्देश आहेत, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता जीआरपी कडून आरपीएफ कडून कारवाई केली जाते आहे आणि मोठ्या संख्येने जे आंदोलक आहेत ते या सीएसएमटी स्थानकामध्ये बसलेले होते, मात्र त्या सगळ्यांना आता इथून बाजूला हटण्यास सांगण्यात येत आहे, कुठे ना कुठे घरी जाण्यास सांगण्यात येत आहे किंवा आपल्या गावी परतण्यास सांगण्यात येत आहे। पोलीस या सगळ्या आंदोलकांना समजवत आहेत की आता हायकोर्टाच्या आदेशामुळे तुम्ही इथे थांबू शकत नाही, त्यामुळे सध्या तरी तुमची दुसरी कोणती तरी जागा असेल किंवा वाशी या ठिकाणी सिडको एक्झिबिशन सेंटर आहे त्या ठिकाणी असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला आता जावं लागेल। हायकोर्टाच्या आदेशाचा मान राखणं हे आपलं काम आहे असं देखील पोलिसांकडून त्यांना समजवण्यात येते आणि विनंती करण्यात येते की लवकरात लवकर तुम्ही हे सीएसएमटी स्टेशन खाली करा। कारण की आपल्याला माहिती आहे की आज दुपारपर्यंतचीच वेळ होती, न्यायालयाकडून देण्यात आलेली होती आणि सुनावणी ज्यावेळी सुरू होईल त्या सुनावणी सुरू झाल्याच्या नंतर इथे पुन्हा एकदा सांगण्यात येणार आहे की नेमकं हायकोर्टाच्या आदेशाचं पालन झालंय की नाही आहे। तर राज्य सरकार जो आपला रिप्लाय देणार आहे आज हायकोर्टामध्ये, त्या रिप्लायमध्ये या सगळ्या गोष्टी या नमूद कराव्या लागणार आहेत की हायकोर्टाने काल सीएसएमटी स्टेशन खाली करण्यास सांगितलेलं होतं, मग पोलिसांकडून ते खाली करण्यात आलं की नाही आणि जर नाही खाली करण्यात आलं तर मग कायदेशीर कारवाई का नाही करण्यात आली, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही हायकोर्टात द्यावी लागतील। आणि म्हणूनच आता जीआरपी आणि आरपीएफ ॲक्शन मोडमध्ये आहे। किमान 300 पेक्षा जास्त लोकांचा स्टाफ हा सध्या सीएसएमटी स्थानकावर आहे आणि जीआरपीनेच 300 लोकांचा स्टाफ इकडे डिप्लॉय केलेला आहे। त्याचबरोबर इतर देखील आरपीएफचे स्टाफ या ठिकाणी आहे आणि सगळे मिळून आता हे सीएसएमटी स्टेशन हळूहळू रिकामं करत आहेत। दुसऱ्या बाजूला जो लोकलचं सेक्शन आहे ज्या ठिकाणी उपनगरीय वाहतूक आहे त्या ठिकाणचा देखील संपूर्ण भाग जो आहे तो आता रिकामं करण्यात आलेला आहे। तिथे देखील मराठा आंदोलक हे मोठ्या प्रमाणावर होते, मात्र तो भाग देखील जीआरपी कडून रिकामा करण्यात आलेला आहे। तिथे देखील कोणाला बसायला परवानगी सध्या देण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळे सध्या आपण जर पाहत आहे सीएसएमटी स्थानक हे रिकामं करण्यास आता सुरुवात झालेली आहे। ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या सगळ्या एक्सप्रेस गाड्या या हळूहळू एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या एक्सप्रेस गाड्या हळूहळू आता या आंदोलकांबरोबर पुढे पाठवण्यात येत आहेत आणि कुठेही रेल्वे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची खबरदारी देखील आता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येते आहे। प्रज्ञा। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। दरम्यान आंदोलकांना सीएसएमटी स्थानकाबाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आता पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूया। आपण सध्या सीएसएमटी स्थानकामध्ये आहोत आणि आपल्याला माहिती आहे सीएसएमटी स्थानकामध्ये पूर्णतः मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला होता। आज मात्र सीएसएमटी स्थानक जे आहे ते न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी मोकळं केलेलं आहे। मग जीआरपी असतील, त्याचबरोबर आरपीएफ असेल, त्यांच्यासोबत एमएसएफ असतील, या सगळ्यांनी पुन्हा एकदा हे या स्थानकावर स्वतःचं नियंत्रण मिळवलेलं आहे आणि जे मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करण्यात येते की जी न्यायालयाचे आदेश आहेत त्या न्यायालयाचे आदेश पाळा आणि सीएसएमटी स्थानकामध्ये सध्या थांबू नका। गेल्या 4 दिवसांपासून या स्थानकामध्ये प्रवासी नव्हते तर मराठा आंदोलक होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या स्थानकामध्ये कुठे ना कुठे नाच सुरू होते, मराठ्यांच्या घोषणा सुरू होते। आपल्याबरोबर प्रज्ञा झिडके मॅम आहेत। मॅम, न्यायालयाच्या कालचा आदेश होता, आज कशा प्रकारे पालन करण्यात येते? बरोबर आहे, न्यायालयाचे काल आदेश झालेले आहेत त्यानुसार आपण सर्व सीएसएमटी स्टेशन वेकेट करायला सुरुवात केलेली आहे। प्रथमतः तर आपले सर्व आमचे जे पोलीसचे लोक आहेत सिव्हिलमधले ते लोकांना आवाहन करतायत आणि आपले लाऊडस्पीकरद्वारे सुद्धा आपले अनाउन्समेंट चालू आहे। बऱ्यापैकी आंदोलक त्याला प्रतिसाद देत आहेत आणि ते स्वतःहून इथून सीएसएमटी स्टेशनवरून निघून जात आहेत। जे काही आंदोलक आहेत जे ऐकत नाही आहेत किंवा थोडं आडामंटली घेत आहेत तर तशांना आपण टॅक्टफुली हँडल करत आहोत। आपला संपूर्ण स्टाफ इथं प्रेझेंट आहेत, माननीय सीपी सर पण वारंवार लक्ष ठेवून आहेत, तर आपण सीएसएमटी स्टेशन वेकेट करून घेऊ।
तर आंदोलनातील आंदोलकांची हुल्लडबाजी, आंदोलकांचा डान्स या सगळ्या गोष्टींची चर्चा होते. मात्र एबीपी माझा आता तुम्हाला दुसरी